ठरवलं होतं मनात हे असं बोलायला वाटेल पण लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखंच होतं. क्लासमध्ये पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन होते आणि हिला पाहिलं मी, माझ्या बाजूला मुलगा होता, मला ही आवडली आहे असं पहिल्याच दिवशी. हे खोटं वाटेल पण हे खरं आहे. नाही खोटं कसं वाटेल, ते खरं आहे. नाही पण फिल्मी थोडं वाटते पण ॲक्च्युअलमध्ये तसं झालेलं. तर मग तिच्याशी मैत्री करायसाठी मी भरपूर पापड बेलले. काय केलं साधारण? हिच्या ग्रुपमध्ये कोणाला जाऊन भेटायचं, अरे कसं आहे हे ते, जबरदस्ती ग्रुपमध्ये घुसून त्यांच्याशी मैत्री करून हिच्याशी मैत्री केली. पण प्रयत्न एकीसाठीच सुरू होता. हा, प्रयत्न एकीसाठी. ते बरं आहे. म्हणजे तिला हे करण्यासाठी हिच्या बरोबर बसून दुसऱ्या मुलींची तारीफ करत बसायचं. मग तिला थोडी जळफळ मला कळायचं की बाबा हिला आवडतं म्हणून. जळफळ नाही व्हायची पण असं त्याला वाटायचं की मला जळफळ होते, पण ही जळफळ नाही. पण मी विचार करायची की हा टॉपिक चाललाय आणि हा माणूस येऊन असं का बोलतोय की ही मग मुलगी किती मस्त दिसते. तर थोडं मी बघायची की हा टॉपिक सोडून हा काहीतरी भलतंच बोलतोय. तर थोडा डाऊट यायचा की असं का करतो. बरोबर आहे, फारच चुकीचं करत हो की नाही. पण मनात म्हणजे डाऊट यायचा. नंतर मग आम्ही सेकंड इयरला पोहोचलो आणि आमचं कॉलेज जस्ट संपणारच होतं. तर मार्चमध्ये ह्याने मला प्रपोज केलं डायरेक्ट. काय हो? नाही, मैत्रीला 1.5 वर्ष झालेला आणि कॉलेज संपायला 2 महिने. मला आता नाही तर अजून कधी. बरोबर. आणि नाहीतर परत ते खेकडे बिकडे जायचे फुकट. एवढी मेहनत केली आहे, भाकऱ्या करा, खेकडे करा, सगळं राहिलं तिथेच. मग काय केलं? मग प्रपोज केला पण तिने काय होकार असा दिला नाही. डायरेक्ट प्रपोज थेट? थेट. कसं केलं? अंगठी इनऑर्बिट मॉलमधून अंगठी आणली, एक साधी होती. खेकडे तरी चांगल्यातले होते का? ते पण साधेवाले द्यायची आणि नंतर नाही झालं लग्न. इन्व्हेस्टमेंट वेस्ट. पण मी अंगठी पण घेतली नव्हती तेव्हा. मग हे अंगठी घेऊन आले होते? हो. आणि कुठे कुठे साधारण? आमच्या इकडे कॉलेजच्याच मागे एक छोटं हॉटेल आहे जिकडे आम्ही डिनरला वगैरे ब्रेकमध्ये जायचो. तिथेच सूप पास्ता अंगठी ऑफर केली. मग काय म्हणाले रिॲक्शन? मी त्याला म्हणजे मी प्रॅक्टिकली विचार केला की म्हणजे मी त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये नव्हती म्हणून मी सांगितलं की मला पण तू आवडतो, असं नाही की नाही आवडत, तू चांगला मुलगा आहेस. पण प्रॉब्लेम हा आहे की तो वेगळ्या ह्याचा होता, रिलिजनचा होता आणि मी वेगळ्या रिलिजनची. तर फ्युचर मला दिसत होतं की दोघा फॅमिलीला खूप त्रास होणार. म्हणजे आपण एक डिसिजन घेणार पण दोन्ही फॅमिली खूप त्रासातून जाणार. तर मी सांगितलं की हे इकडे थांबूया आणि आपण बघूया इन केस म्हणजे फ्युचरमध्ये काय होत असेल तर. समजा फ्युचरमध्ये असं काही झालंच नाही तर सोडून देऊया असं सांगितलं. हा, म्हणजे फ्रेंड्स राहूया. अंगठी परत देऊन गेले? ठेवली ड्रॉवर मध्ये, मला कधीतरी गेली. पण ती कोणी बघितली नाही घरातल्याने अंगठी कोणाला आणली वगैरे? नाही, एवढं अंगठी लपवायला काय मोठं. पण आम्ही ते 2 वर्षामध्ये फिरायचो ना, ते घरातल्यांनी बघितलं. माझी काकी आहे, त्यांचे मिस्टर आहेत, त्यांचे एजन्सी गॅस एजन्सी तिकडेच आहे. आम्हाला फिरताना बघितलं ते आम्हाला बाईकवर चेसवर. आम्ही गल्लीत लपतोय कुठे तोंडावर कपडा घालून हेल्मेट घालून काय करतोय. आणि ते पाठी फिरतायत. मग मी माझ्या बहिणीला माझ्या ट्रस्टमध्ये घेतलं की असं आहे, तुझे पप्पा फॉलो करतात, हे काय थोडं फ्रीडम तर द्या. ती एक माझी बहीण होती जिला A to Z स्टार्टिंग पासून मी सांगायचो की मला आवडतं. तुम्हाला माहिती होतं सगळं? हो, मला सगळं आधीपासून माहिती होतं. आणि ह्यांना बघून काका गॅसवर जात आहेत हेही माहिती होतं? हेही माहिती होतं. आता आपण त्यांना सगळं करून दिलेलं आहे त्यांच्या मनाप्रमाणे. तर याच्या पुढचा संसार जो त्यांनी आहे तो सुखाचा करायचा आहे, त्याच्यामुळेच आम्हाला आनंद होणार आहे. जावई कसा आहे हो? जावई मी तसं बघितलं तर स्वभाव गरीबच दिसतोय म्हणजे. आणि ठीक आहे, चांगलं आहे, बाबांसारखा मान देतो तो मला, याच्यातच आनंद आहे. व्हेरी गुड. आई, तुम्हाला कळली पहिली बातमी? मला कळली कारण ही बोलायला लागली माझ्या बॅगेला हात लावू नकोस. म्हणून मग मी म्हटलं की नक्कीच काहीतरी त्या बॅगेत आहे. म्हणून मी सगळी बॅग तिची ओपन करून बघितली. तेव्हा मला दिसलं आणि मग मी ह्यांना दाखवलं की हे बघा, हे असा प्रकार आहे. आणि तसं पण मला आधीपासून थोडा असा डाऊट होताच की ही नेहमी का तिकडे जाते पार्ल्याला आणि का सारखी संपदाकडे जायचे असं बोलायची ही नेहमी. त्यामुळे माझं लक्ष तिच्यावर होतंच आणि मग माझ्या लक्षात ते आलंच. आणि फोनवर बोलणं रात्री मला कुजबूज सारखी लक्षात यायची आणि मी उठून ही झोपेपर्यंत फिरतच राहायची. बेटा वो अच्छा है, सब हम लोग मिलके रहते हैं, सब अच्छे. आपको कब पता चला था कि बेटे का कुछ चल रहा है? वो बताए 2 साल 3 साल के बाद मालूम पड़ा आपको? हाँ, बोला ऐसा है एक लड़की. मैं बोला कौन सा लड़की? सबका नाम बताया अपने एरिया का. बोला ये इधर कोई नहीं, दूर रहता है. मैं बोला कौन है, बताया नहीं, बाद में बोला वो. और कैसी है बहू, कैसी है आपकी? ठीक है, अच्छे अच्छी है दोनों.
आजी कसा आशीर्वाद देणार? त्यांना गोड आशीर्वाद देणार. हो ना. आणि दोघंही प्रेमळ छान आहेत. आणि नात माझी तर मला अगदी खूप सांभाळून घ्यायची. जावई पण चांगले. चांगलंय. समाधानी आहात तुम्ही? हां. व्हेरी. आता या पुढच्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार ते बघूया. त्या अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचं. पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव. लेक माझी लाडकी माझी लाडकी. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू. दुसरं. हिंदी. हम काले हैं तो क्या वा वा वा. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू. तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखा हिंदी मुहावरा आहे. शादी करके बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. म्हणींचं पुस्तक नेरळमध्ये छापलंय की काय? झी मराठी कडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी घ्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. फक्त कधी राग वगैरे येतो मला जास्त, तेव्हा समजून घ्यावं. फक्त एकच अपेक्षा आहे माझ्याकडनं. आणि लवकर घरी यावं, जास्त लेट करू नये, कधीतरी मला वेळ द्यावा. बस. अपेक्षा आहे का यादी आहे तुमची? अगदीच यादी. बाकी काही अपेक्षा नाहीये, एवढीच अपेक्षा. काय हो, लवकर यावं असं म्हणतायत त्या घरी? नक्की नक्की. ओके. तुमच्या 3 अपेक्षा. कधी ते लाईट ऑन करतात, लाईट ऑफ करायचं नक्की आठवण ठेवा. काय म्हणजे? म्हणजे लाईट चालू असतात, पंखे चालू असतात. मग त्यांचं म्हणणं तुम्ही जरा वेळच्या वेळी बंद करत जा. हा, बरोबर ना? हा. ओके. दुसरी अपेक्षा. दुसरी हे आहे की जेव्हा पण मी राईड करतो बाईक, तर पाठून जरा इन्स्ट्रक्शन्स कमी द्या. काय हो, हे काय आहे? ॲक्च्युली आमच्या लाईफमध्ये असा एक इन्सिडेंट झाला होता की आम्ही बँड्राला म्हणजे बाईकवरनं जात होतो आणि आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता रेकला मेन्शनला. बापरे. म्हणजे आम्ही 80च्या स्पीडला होतो आणि मागून इंडिकाने आम्हाला ठोकलं होतं. अरे देव. आणि खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता आमचा. तर मला तीच भीती अजून मनात आहे, त्यामुळे मला खूप भीती वाटते यांच्यासोबत बसताना. म्हणून सल्ले देता बसून तुम्ही हळू चालवा आणि हेल्मेट वापरा. नाही, तेव्हा असं काही झालं नाही इन्सिडेंट. गाडी व्यवस्थित बॅलन्स झाली. हां. आणि परत होऊ नये याची त्या काळजी घेतात आणि म्हणून तुम्हाला गाईड करतात. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा हे आहे की मी आता ज्या फील्डमध्ये कलिनरी शेफ फील्डमध्ये की तिने बेकरीचं खूप चांगलं नॉलेज घ्यावं, शिक्षण घ्यावं. कारण की ती कुकिंगमध्ये खूप चांगलं कुक करते, जेवण फूड आहे. स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल खूप मोठा. हां, स्वतःचा व्यवसाय म्हणजे माझा जे व्यवसाय आहे, मी फूड ॲड शोज करतो, केटरिंग करतो, त्याच्यात ती हेल्प करतच राहते. पण बेकरीचं एक आहे जे डिपार्टमेंट आहे, तर तेवढा मला वीक पडतो आणि मला असं वाटतं ती बेकरी बेटर कॅप्चर करू शकते डिपार्टमेंट. हो, करेन. करणार. मग घरच्या घरी पाव. आज क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? क्षमा मागायची तर आई बाबांची, सासूबाईंची. कधी कळत न कळत आमच्याकडनं कधी काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्हाला माफ करा. तुमचं सगळं बालपण पश्चिम, तुमचं बालपण पूर्वेचं. पूर्व आणि पश्चिम चांगल्या दिशा आहेत ना. काय होतं पूर्वेला? म्हणजे नॉर्मली काय असंच होतं. काय होतं असं? नॉर्मली काय होतं? सनराईज होतो ईस्टला, डोंबिवलीत, सगळ्या ठिकाणी, सगळीकडे.